स्त्रीचे मन हे अथांग डोहाप्रमाणे गूढ असते. तिच्या मनाचा ठाव सहजासहजी लागत नाही असं बरेच लोक म्हणून गेलेले आहेत. तर ते बऱ्याच अंशी खरं आहे. कारण आपण कोणत्या स्त्रीला काय अपेक्षित आहे किंवा काय आवडेल आणि काय अजिबात आवडणार नाही हे अंदाज वर्तवणं किंवा प्रेडिक्ट करणं जरासं अवघडच आहे. पण तरी देखील आजचा व्हिडिओ हा तरुण मुलांना विशेषतः खूप मार्गदर्शक ठरणार आहे. कारण मुलींना कसं इम्प्रेस करायचं, ॲक्च्युली मुलींना काय अपेक्षित असतं आपल्या जोडीदाराकडून, या गोष्टी जर थोड्याशा समजल्या तर बऱ्याच गोष्टी सोप्या होऊन जातील. आता एखाद्या मुलीला खूप चलाक बुद्धिमान मुलगा आवडतो, तर एखादीला अगदी भोळा बाबडा निष्पाप मुलगासुद्धा आवडू शकतो. त्यामुळे एक असा काही क्रायटेरिया सांगता येत नाही. तरी पण जेव्हा भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर अशा काही क्वालिटीज आहेत ज्या डिमांडिंग आहेत. कारण लाईफ लॉंगसाठी जेव्हा आपण पार्टनर शोधत असतो तर तेव्हा त्याच्यामध्ये काही क्वालिटीज असाव्यात असं मुलींना अपेक्षित असतं. आणि त्या कोणत्या आहेत हेच आजच्या या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, सो मंजुषा कुर्डूकर, लाईफ कोच आणि मोटिवेशनल स्पीकर. आज तुम्हाला या विषयावरती तुमच्याशी थोडंसं गप्पा मारणार आहे की मुलींना नेमकं काय अपेक्षित असतं किंवा हाऊ टू इम्प्रेस गर्ल्स. चला, सगळ्यात पहिला पॉईंट आहे की बी सक्सेसफुल. जेव्हा तुम्ही सक्सेसफुल असाल, उत्तम मार्क्स घेऊन तुम्ही एखादी चांगली नोकरी मिळवलेली असेल किंवा खूप चांगला तुमचा बिझनेस चालू असेल, तर साहजिकच तुम्ही एक काय हजारो मुलींचे तुम्ही ड्रीम बॉय बनू शकता. त्यामुळे सक्सेसफुल राहण्यासाठी जास्त प्रयत्न केले पाहिजे. 16 ते 21 या वयोगटामध्ये जर तुम्ही सगळा अभ्यास वगैरे सोडून तुमच्या करिअरविषयी सिरियस न होता सिगरेट फुंकीत गाडीवरून एखाद्या मुलीच्या मागे जर तुम्ही चक्रा घालण्यात तुमचं हे सोनेरी आयुष्य तुम्ही जर वाया घालवत असाल तर तुमचं भविष्य खूप अवघड आहे. त्यामुळे ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की सक्सेसफुल बनण्यासाठी काय आवश्यक आहे ते या दृष्टीने या वयामध्ये करणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे निर्व्यसनी राहा. ड्रग्स, स्मोकिंग, ड्रिंकिंग ह्या गोष्टी सध्याच्या मुलांना खूप कॉमन झालेल्या आहेत. म्हणजे माझा हा पॉईंट ऐकून अक्षरशः काही लोक तर हसतील, म्हणतील की कुठल्या जगातला काय सांगत आहात की निर्व्यसनी राहा. पण आयुष्यामध्ये सक्सेसफुल असणं आणि निर्व्यसनी असणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला कोणतंही जर काही ध्येय प्राप्त करायचं असेल, तुम्हाला यशाच्या शिखरावर जर जायचं असेल तर निर्व्यसनी राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि विश्वास ठेवा माझ्यावरती की कुठल्याही मुलीला आपला जोडीदार हा खूप ड्रग ॲडिक्ट आहे किंवा सिगरेट फुंकून ज्याचा छातीचा खुळखुळा झालेला आहे किंवा खूप ड्रिंक्स करून उलट्या काढत अंथरुणावरती पडलेला आहे लोळत, अशा प्रकारचा जोडीदार कुठल्याही मुलीला नक्कीच आवडणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे की निर्व्यसनी राहायचं आहे. पुढचा मुद्दा आहे की बी फिट अँड हेल्दी. आता कधी पण 4 चौघामध्ये पिळदार शरीरयष्टी मजबूत बांधा असलेली मुलं जास्त उठून दिसतात, ॲट्रॅक्टिव्ह दिसतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या फिटनेसकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. कधी पण दररोज सकाळी उठायचं आणि एक्झरसाईज जे काय तुमचं रुटीन आहे ते कशा प्रकारे फॉलो करता येईल याकडे तुम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे. तर कुठल्याही मुलीला जेव्हा काही कठीण प्रसंग येतो तर त्यावेळी हा मुलगा नक्कीच आपल्या बाजूने उभा राहील, भक्कमपणे आपल्याला साथ देईल असा विश्वास वाटू लागतो. किंवा कोणी जर तिची छेड काढली, तिला काही त्रास देऊ लागलं तर 2 कानाखाली वाजवण्याची धमक या मुलात आहे. ही क्वालिटी मुलींना खूप आवडून जाते. आणि त्यामुळे तुम्ही स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्या, बॉडी बिल्डिंगकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमचं फिटनेस तुम्ही मेंटेन केला पाहिजे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आता हे आधी जे मी 2-3 पॉईंट सांगितले ते बाह्य दृष्टीने इम्पॉर्टंट होते. पण जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये असाल तर तेव्हा किंवा ओळख झाली आहे आणि पुढे गाडी कशी सरकवायची याचं जेव्हा तुम्ही प्रतीक्षेत असाल तर त्यावेळी कोणत्या क्वालिटीज तुम्ही प्रामुख्याने तुमच्यामध्ये डेव्हलप केल्या पाहिजेत ह्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे की स्त्री दाक्षिण्य दाखवणारा मुलगा 4 चौघात नेहमीच उठून दिसतो. स्त्रियांबद्दल आदरभावाने बोलणारा, त्यांच्याबद्दल त्यांच्या समान वागणुकीसाठी जागरूक असलेला
असा मुलगा स्त्रियांना किंवा मुलींना विशेषतः आवडतो, कारण त्यांच्या दृष्टीने तो त्यांना समान वागणूक देणारा असतो. जर तुम्ही मनातल्या मनात म्हणजे चार चौघात काय तुम्ही अगदी मनातल्या मनातसुद्धा तुम्ही स्त्रियांबद्दल अपशब्द बोलणं किंवा शिव्या देणं किंवा खालच्या पातळीवर उतरून टीका करणं टाळलं पाहिजे, कारण जे तुमच्या मनात आहे ते कधी ना कधीतरी ओठावर येतच आणि अशा वेळी तुमचं इम्प्रेशन अत्यंत वाईट होतं. त्यामुळे तुम्ही कधीही स्त्रियांबद्दल अपशब्द उच्चारू नये. आई बहिणीवरून शिव्या देणारा मुलगा हा कधीही कुठल्याही मुलीच्या नजरेमध्ये उच्चस्थान प्राप्त करू शकत नसतो आणि त्यामुळे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे की स्त्रियांचा आदर केला पाहिजे. त्याचबरोबर तो मुलगा जर विनोदबुद्धी दाखवणारा असेल तर त्यात ही विशेष क्वालिटी समजली जाते, कारण मुलगा एखाद्या कुठल्याही अवघड प्रसंगामध्ये आपल्या मैत्रिणीच्या गालावर हास्य फुलवणारा मुलगा हा नक्कीच कौतुकास प्राप्त होत असतो आणि त्याच्याबद्दल मुलींमध्ये एक छान उत्सुकता किंवा त्यांच्या मनामध्ये छान भावना निर्माण होतात की हा मुलगा हसवतो किंवा हा मुलगा योग्य वेळेला योग्य काहीतरी चांगली कॉमेंट करतो आणि एक छान वातावरण निर्मिती करतो. म्हणजेच तो जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघतो. कठीण प्रसंग आले तरीसुद्धा हा आपल्याला योग्य साथ देईल आणि आनंदी ठेवेल असा विश्वास मुलींना वाटू लागतो आणि त्यामुळे थोडंसं ह्युमरसुद्धा असणं आवश्यक आहे. जो मी पॉईंट सांगणार आहे तो फार महत्त्वाचा आहे. अर्थात सगळेच पॉईंट महत्त्वाचे आहेत जर तुम्ही गांभीर्याने त्याचा विचार केला तर मी काय म्हणत होते की पुढचा पॉईंट आहे प्रामाणिक राहणं, ऑनेस्टी. फार चांगला गुण आहे, कारण जर तुम्ही सतत खोटं बोलत असाल, छोट्या छोट्या गोष्टींवरून जर तुम्ही सतत बनवाबनवी किंवा खोटं बोलणं, मी आलो मी गेलो, इतक्या साध्या गोष्टींवरून जर तुम्ही खोटं बोलत असाल तर त्या मुलीचा लवकरच विश्वास तुम्ही गमावून बसाल आणि त्यामुळं प्रामाणिक राहणं फार आवश्यक आहे. कधीही साध्या साध्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत लपवालपवी करण्याचा जर तुमचा स्वभाव असेल तर वेळीच जागरूक झालं पाहिजे, कारण यामुळे बरेचसे धोके, आपण कोणाच्याही विश्वासाला पात्र होऊ शकत नाहीत खोटं बोलणारी लोक. त्यामुळे खोटं बोलणं बंद केलं पाहिजे. जास्तीत जास्त समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल विश्वास वाटण्यासारखंच आपण वागलं पाहिजे. म्हणजे हे खोटं बोलून तुम्ही एक दोन वेळेस तुम्ही खोटं म्हणजे त्या व्यक्तीला बनवू शकता, पण लाईफ लॉंग जर तुम्हाला याचा विचार करायचा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त प्रामाणिकपणेच वागलं पाहिजे. कोणतीही गोष्ट असो योग्य शब्दामध्ये समजावून सांगता आली पाहिजे. खोटं बोलून ती गोष्ट टाळण्यापेक्षा तुम्ही त्या गोष्टीला फेस करा. अगदी छोटी असो की मोठी असो, किती गंभीर असू देत, तर ती खरं बोलून तुम्ही प्रामाणिकपणाने त्या आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करणं खूप आवश्यक असतं. एकूण काय तर मुलींना इम्प्रेस करण्यासाठी खूप भरमसाठ पैसे खर्च करणं, मोठमोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जाणं, भलेही ऐपत आपली असो की नसो उगीच बडेजाव करणं, ह्या गोष्टींपेक्षा सरळ साधं व्यक्तिमत्व असणारी, निर्व्यसनी असणारी, उत्तम बुद्धिमत्ता असणारी, ह्युमरस, त्याचबरोबर केअरिंग असणारी मुलं जास्ती प्रभावित करत असतात. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष द्या. म्हणजे उगीच आपलं सिगरेट फुंकून तिच्या घराभोवती चक्रा मारण्यामुळं मुलगी इम्प्रेस होणार नाही आहे, तर तुम्ही सक्सेसफुल बनलं पाहिजे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही गांभीर्याने विचार केला तर नक्कीच तुम्ही कोणत्याही मुलीचे ड्रीम बॉय बनू शकता. बघा, विचार करा. आणि हो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना पाठवायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.